नमस्कार मित्रांनो, आज आपण 9वीच्या मराठी या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. मुलांनो, 9वी तशी कठीण, पण तुम्ही ती योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाच्या मार्गाने ऐकणार असाल तर ती तुम्हाला फारच सोपी पडते. आज आपण अक्षर भारती इयत्ता 9वी यामध्ये जी पहिली कविता आहे ती प्रार्थना आहे. म्हणूनच दुसरी कविता संतवाणी यातील भेटी लागी जीवा याचा अभ्यास करणार आहोत. हेलो बच्चों, आज से हम अक्षर भारती मराठी स्टैंडर्ड 9th इस जो स्टडी है इसको शुरुआत करने वाले हैं. बच्चों, 9th थोड़ा सा टफ ज़रूर है, लेकिन आप उसको अच्छे परिश्रम से आगे लेके जाएंगे तो यह इजी भी हो सकता है. आज हम मराठी अक्षर भारती 9th स्टैंडर्ड इस पोर्शन को शुरुआत करते हुए, जिसका फर्स्ट कविता एक प्रार्थना है, जिसका सिर्फ आपको बोल के आनंद लेना है. इसके लिए दूसरी कविता संतवाणी, जिसमें से भेटी लागी जीवा यह हम पढ़ने वाले हैं. मुलांनो, तर कवितेला सुरुवात करूया. भेटी लागी जीवा. संत तुकाराम. संत तुकाराम हे संपूर्ण वारकरी संप्रदायातील एक अतिशय प्रतिष्ठित संत, ज्यांनी हा जो वारकरी संप्रदाय आहे ज्यामध्ये विठ्ठल हा परमभक्त असून, म्हणजे विठ्ठलावर अनेकांची श्रद्धा असून हा पंढरपूरचा विठ्ठल यासाठी शेकडो लोक आराधना करतात. हा वारकरी संप्रदाय जवळजवळ ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव यांच्यापासून सुरुवात करून शेवटी संत तुकारामांनी या वारकरी संप्रदायापर्यंत अतिशय सुंदर अभंग रचना अनेक माध्यमातून हा संप्रदाय फुलवला. जना मनामनांमध्ये हा संप्रदाय त्यांनी नेला. संत तुकाराम यांनी व्यवहार आणि अध्यात्म यावर समाजातील दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादीचा परखड समाचार आपल्या अनेक अभंगातून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा, सर्वानुभूती, ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या जीवनातील आदर्श या अभंगात त्यांनी दिलेला आहे. बच्चों, आज हम जो ये संतवाणी पढ़ने वाले हैं, भेटी लागी जीवा, इसके कवि है संत तुकाराम. संत तुकाराम जो वारकरी संप्रदाय है, एक रिलीजन है,
महाराष्ट्र में बहुत ही फेमस। इस जो रिलीजन है, संप्रदाय है, उसमें जो परम दैव है, भगवान है, वो है श्री विट्ठल। पंढरपुर में बसा हुआ ये विट्ठल, जिसकी परम भक्ति सभी महाराष्ट्र में बहुत सालों से चली आ रही है। और ये वारकरी परंपरा संत ज्ञानेश्वर से लेके संत एकनाथ, संत नामदेव, ऐसे अनेक संतों ने इनमें अभंग और धीरे धीरे से अपनी सब जो रचनाएं हैं उसे सजाकर संत तुकाराम तक इस संप्रदाय को उन्होंने बहुत ही अच्छे तरीके से बढ़ाया है। वारकरी संप्रदाय में जन जन लोगों तक ये संप्रदाय बढ़ा के अच्छे अच्छे अभंगों से उन्होंने परम देव विठ्ठल इसकी आराधना की है। तर मुलांनो, पहिल्यांदा आपण शीर्षकाचा अर्थ समजून घेऊया। भेटी लागी जीवा। भेट, भेटणे। खूप काळापासून तुम्ही एखाद्याची वाट बघत असाल तर त्याला भेटण्यासाठी जीवाला, मनाला लागलेली आस या कवितेतून आपल्याला सांगितलेली आहे। बच्चों, शीर्षक के बारे में जानते हैं। भेटी मतलब मिलना, भेंट। यह मिलना अगर आप किसी प्रियजनों की राह जोते हो, उनको मिलने के लिए बहुत ही व्याकुल हो, तो आपके मन में कैसी भावना उमड़ती है, ये संत तुकाराम ने अपने अभंग में बताया है। प्रस्तावना बघूया। प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली आहे। यामध्ये श्री विठ्ठल हे परम भक्त असून त्यामध्ये आपल्याला विठ्ठलाच्या भेटीची ओढ त्यांनी विविध उदाहरणातून आपल्याला दाखवली आहे। यामध्ये दृष्टांत देऊन हे संत कवी तुम्हाला ज्याप्रमाणे आपल्या एखाद्या जीवलगाला भेटायला तुम्ही कशा पद्धतीने आतुर होता, याचे समर्पक उदाहरण यात दिलेले आहे। बच्चों, हम प्रस्तावना जानते हैं। इस अभंग में संत तुकाराम ने विठ्ठल के जो भगवान विठ्ठल है, श्री विठ्ठल, उनको मिलने की जो आशा है, अभिलाषा है, उसको तरह तरह के उदाहरणों से मतलब दृष्टांतों से आपके सामने लाया है। जब आप अपने किसी प्रिय व्यक्ति की राह देखते हो, जैसे बहुत दिनों से या महीनों से अगर आपकी प्रिय व्यक्ति आपको नहीं मिलती, तो आप किस तरह से
उनके लिए तड़पते हो। यह दिखाने के लिए संत तुकाराम ने छोटे छोटे और बहुत ही अच्छे उदाहरणों से आपको ये समझाया है कि विट्ठल के दर्शन के लिए वो किस तरह से व्याकुल थे। तर मुलांनो, कवितेला सुरुवात करूया. पहिला अभंग. भेटी लागी जीवा लागलसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. हे विठ्ठला, हे पंढरीची विठू माऊली, मला तुला भेटण्याची आस लागलेली आहे. संत तुकारामांची कळकळ या वाक्यातून दिसते. जी आशा आहे ती विठ्ठल भेटीची आहे आणि रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे, असे संत तुकाराम स्वतःचे वर्णन करतात. माझ्या जीवाला तू भेटल्याशिवाय चैन पडणार नाही. तुझी भेट हीच एकमेव माझ्यासाठी आनंदाची, आशेची, समाधानाची बाब असेल. बच्चों, भेटी लागी जीवा लागिलसे आस. एक यही अपेक्षा है परमदेव विट्ठल संत तुकाराम जी कहते हैं कि आपको मिलने की ही बस मुझे अपेक्षा है. मैं दिन रात सिर्फ आप ही की राह देखता हूँ. मुझे तो बस आप ही का दर्शन चाहिए. बच्चों, हम जब भगवान की आराधना करते हैं तो हम दुख में उसे अपने साथ रहने को कहते हैं, सुख में उसको धन्यवाद देते हैं. और जब यहाँ हम संत तुकाराम की जो व्याकुलता है वो देखते हैं तो हमें बहुत ही अचरज होता है कि जिस तरह भूखा प्यासा अपनी भूख और प्यास मिटाने के लिए बहुत ही विवंचना में होता है, संत तुकाराम आपको इन शब्दों में वह वेदना सिखा देते हैं. दुसऱ्या कडव्यात जाऊया मुलांनो. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवना, तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमेचा चंद्र संपूर्ण गोल आणि मोठा असतो आणि हा जो चंद्र आहे त्याची वाट चकोर नावाचा एक पक्षी बघतो. असे म्हटले जाते की चकोर पक्षी हा नेहमीच पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे सेवन करतो आणि अधीर होऊन तो पौर्णिमेच्या त्या चंद्राची वाट बघत असतो. तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे पौर्णिमेचा चंद्र आणि चकोर. अभंगामध्ये संत तुकाराम स्वतःला चकोर म्हणतात. मी चकोर असून हे विठू माऊली, तू पौर्णिमेचा चंद्र आहेस. ज्याप्रमाणे चकोर व्याकुळतेने पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघतो, हे परम ईश्वरा विठ्ठला, मी तुझी वाट पाहते आहे. तैसा त्याप्रमाणे माझे मन तुझे वाट बघते आहे. तू मला येऊन भेट, मला दर्शन दे. तुझे दर्शन हेच मला तारणारे आहे. बच्चों, अगली पंक्ति में पूर्णिमे का चंद्र मतलब पूनम का जो चांद होता है
जिसकी राह चकोर नामक एक पक्षी देखता है। इसका उदाहरण देते हुए संत तुकाराम कहते हैं कि मैं चकोर हूँ, मुझे आपके दर्शन, यहाँ पूर्णिमेचा चांद, पूनम का चांद विठ्ठल है, तो मैं संत तुकाराम चकोर के भांति आप विठ्ठल जो कि मेरे लिए पूनम का चांद हो, इस तरह से आपकी राह देखता हूँ। मेरा मन सिर्फ आपके दर्शन के लिए ही बहुत ही व्याकुल है, मुझे कुछ नहीं सूझ रहा। मुझे किसी भी चीज़ में स्वारस्य नहीं है, कोई भी चीज़ में आके नहीं ले जा सकता जब तक कि मुझे आपका दर्शन नहीं होगा। तर मुलांनो, तिसऱ्या कडव्याकडे वळूया. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. दिवाळीच्या सणाच्या वेळेला मुळा म्हणजे मुळे, दिवाळीच्या सणामुळे लेकी, ज्या घरातील स्त्रिया आहे त्या आशेवर राहतात. त्यांना कुठली ओढ लागलेली असते, कसली वाट त्या पाहतात, तर त्या फक्त आणि फक्त आपल्या माहेरून येणाऱ्या भावाची किंवा अन्य व्यक्तीची वाट बघतात. कारण त्याच वेळेला त्यांची माहेर जाण्याची ओढ लागलेली असते. संत तुकाराम महाराज सासरी असलेल्या लेकी सुनांचे उदाहरण देऊन सांगतात की मी त्या माता भगिनीप्रमाणे आहे, जी सासरी असून माहेराची वाट बघते. पण इथे संत तुकाराम यांना पंढरीला जाण्याची ओढ लागलेली आहे. त्यांचे माहेर कुठे? त्यांची माऊली जी पंढरपूरला राहते तिथे. म्हणजेच संत तुकाराम स्वतःला त्या माता भगिनीप्रमाणे, लेकीप्रमाणे समजतात, ज्या घरामध्ये सणाला सर्व काही करतात. पण मुलांनो, त्यांनाही आपल्या माहेरी, आपल्या प्रियजनांकडे जायचे असते. तुम्ही हा अनुभव घेतला असेल मुलांनो, की जेव्हा तुमच्या आईला कुठलीही चांगली गोष्ट किंवा कुठेही जायचे असेल तर तिचा पहिला आनंद हा तिच्या माहेरी जाण्यात आहे. कारण ती तिथेच मोठी झाली आहे, वाढली आहे आणि तिचे प्रियजन हे तिथे राहतात. बच्चों, अगली पंक्ति में संत तुकाराम जी दिवाली का उदाहरण देते हैं. ये एक बड़ा उत्सव और त्यौहार है जब घर की जो बहू बेटियां हैं वो अपने भैया या मैके से आने वाले अपने लोगों की राह देखते हैं कि जैसे ही वो आएंगे और तब उन्हें अपने मैके जाने को मिलेगा. आपकी माँ का परम सुख भी उसी चीज़ में है जब वो अपने मैके जाएगी. क्यों ना हो बच्चों, क्योंकि वो वहाँ पली और बड़ी है. तो इस तरह से संत तुकाराम खुद को उन बहू और बेटियों को समर्पित करते हुए कहते हैं कि हे विठ्ठल, मैं उस बहू और बेटी जैसा हूँ जो बहुत ही अच्छे दिवाली या अन्य त्योहारों के पर्व में अपने मैके को याद करती है, अपने भाई या पिताजी की राह देखती है और इसी से उन्हें ये समझ में आता है कि अब मैं
जाने का वहाँ सौभाग्य प्राप्त होगा। तो यहाँ संत तुकाराम का जो एक माहिर है, मैका है, वो क्या है? पंढरी, जहाँ ये तीर्थ क्षेत्र है विट्ठल माऊली का, यहाँ मंदिर है, तो वहाँ जाने की उन्हें आस लगी है। बच्चों, कितने सुंदर और अच्छे अच्छे उदाहरण एग्जाम्पल्स देके संत तुकाराम आपको ये बताते हैं कि भगवान को देखने के लिए उनकी आतुरता कितनी बड़ी और व्याकुल करने वाली है। तर मुलांनो, पुढच्या पंक्तीत जाऊया. भुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. ज्या वेळेला एका बालकाला भूक लागलेली आहे, त्याला खायला हवे आहे, त्यावेळेला तो त्याची माऊली म्हणजे आई हिची वाट बघतो. उरी म्हणजे हृदयामध्ये, मनामध्ये. आणि त्यावेळेला तो शोक करतो म्हणजे रडतो, त्याला अतीव दुःख होते. त्याप्रमाणे संत तुकाराम म्हणतात की भूक लागलेले ते बाळ मी आहे. मी अत्यंत शोक करतो आहे, मी दुःखी आहे. कारण संत तुकारामांना कुठली भूक आहे? संत तुकारामांना विठ्ठल माऊलीच्या दर्शनाची भूक आहे. ते मनापासून संत तुकाराम हे विठ्ठलाची वाट बघतात. दर्शनामुळे ते तृप्त होणार आहेत. भूक लागलेले बाळ ज्याप्रमाणे काहीच केल्या फक्त आणि फक्त आईशिवाय काहीच ऐकत नाही, त्याप्रमाणे संत तुकाराम श्री विठ्ठलाला भेटल्याशिवाय ऐकणार नाही आणि त्यांची भूक शमल्याशिवाय ते समाधान मानणार नाहीत. बच्चों, अगली पंक्ति में संत तुकाराम ने एक भूख से बिलखते दुखी होके बालक का उदाहरण दिया है. संत तुकाराम ऐसा कहते हैं कि जिस प्रमाणे एक बालक भूख के कारण बहुत दुख व्यक्त करता है, वो अपने माता की राह देखता है, उसके मन में जो एक प्रेम है, दुख है, एक भूख है, वो विठ्ठल दर्शन की है. हे परम पिता परमेश्वर विठ्ठल, संत तुकाराम कहते हैं कि मैं आपके लिए वो भूख से बिलखता हुआ एक बालक हूँ. मुझे आपके दर्शन की भूख है. मैं रोता हूँ, मन ही मन मैं दुखी हूँ, क्योंकि मुझे आप चाहिए, आपका दर्शन चाहिए. और जिस प्रकार बच्चों भूख लगे बच्चे के लिए सिर्फ और माँ यही एक सुख का कारण होता है, संत तुकाराम के लिए विठ्ठल ही उनके सुखों का कारण है. आपण शेवटच्या पद्यात बघूया मुलांनो. तुका म्हणे मज लागिलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. तुका म्हणे असं म्हणतात की जेव्हा पण एखादा अभंग लिहिला जातो, त्याचा शेवटच्या शब्दामध्ये जी नाममुद्रा असते, म्हणजेच कविता जे अभंग रचणाऱ्याचे नाव असते, ते संत तुकारामांनी तुका म्हणे मज, मला कोणाची भूक लागलेली आहे? तर श्रीमुख, विठ्ठलाचे श्रीमुख बघण्याची मला भूक लागली आहे. आणि यासाठी हे परमेश्वरा, हे विठू माऊली, धावते मला दर्शन दे.
मी तुझे दर्शन घेण्यासाठी अतीव प्रयत्न करतो आहे. तुझ्या दर्शनाशिवाय मला कुठेच सुख आणि समाधान नाही. संत तुकारामांची लागलेली आस मुलांनो शब्दातून व्यक्त होते. आपल्याला समजते की हो, याच सुखासाठी संत तुकाराम महाराज देवाकडे याचना करतात. ते म्हणतात की फक्त तुझे दर्शन हवे आहे. मुलांनो, जेव्हा पण आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो, हे हवे ते हवे, असे कर तसे कर असे मागतो, इथे एक लक्षात घ्या, संत तुकारामांना आपल्या देवाकडून कसलीच अपेक्षा नाही. फक्त आणि फक्त दर्शन किंवा भेट यासाठीच ते याचना करतायत. त्यामुळे त्यांची भक्ती ही किती अजरामर होती हे आपल्याला कळेल. आणि याच अभंगातून त्यांनी आपली विठ्ठल भक्ती एका वेगळ्या अतिउच्च ठिकाणी नेऊन ठेवली, जिथे फक्त देवाची दर्शनाची अपेक्षा आहे, कुठलाही स्वार्थ किंवा हव्यास नाही. आपण इतके मोठे नाही की संत तुकारामाप्रमाणे निर्व्याज प्रेम आपण करू शकू. पण मुलांनो, आपण या भक्तीतून शिकलं पाहिजे. निरागस प्रेम हे कळलं पाहिजे. आणि म्हणूनच संत तुकारामांनी या अभंगामध्ये ज्या ज्या पद्धतीने विठ्ठलाची आळवणी केलेली आहे, त्या त्या पद्धतीने भक्ति समझून घ्या. बच्चों, अंतिम पंक्ति में तुका माने संत तुकाराम अपनी नाम मुद्रा के साथ संत तुकाराम कहते हैं कि मुझे भी बहुत प्यास और भूख लगी है। हे परम पिता विठू माऊली, मुझे आपके दर्शन की प्यास है। उस दर्शन से आप मैं तृप्त हो जाऊंगा। आप दौड़े चले आओ, धाऊ नहीं, आप जल्दी में चले आओ। आपके दर्शन के बिना मैं अपना जीवन कैसे व्यतीत कर रहा हूँ आपको पता नहीं। मैं आपके दर्शन के लिए यहाँ अपना सब कुछ आप पे न्यौछावर करके बेबस खड़ा हूँ। तो बच्चों, जब हम भगवान की भक्ति करते हैं तो हम स्वार्थ में कुछ न कुछ मांगते हैं। हम छोटे हैं, हम अज्ञानी हैं। भगवान ये करा दे, वो करा दे, यहाँ पास करा दे। लेकिन बच्चों, आप सोच सकते हो संत तुकाराम की जो ये भक्ति है वह पूरी तरह से बिना कुछ पाने की अपेक्षा में की गई है। एक भी स्वार्थ का वहाँ संदेह नहीं है। सिर्फ और सिर्फ दर्शन की अपेक्षा, अपने प्रिय देव के दर्शन की अपेक्षा वह अपने आप को उस विठ्ठल के चरणों में लीन करते हैं। तो बच्चों, यह भक्ति तो हम समझ सकते हैं कि हम वैसे नहीं कर सकते हैं, लेकिन आपको संत तुकाराम उस व्याकुलता तक लेके जाते हैं जहाँ हमें ऐसे ही बिना कुछ पाने की अपेक्षा करते हुए श्री विठ्ठल या फिर कोई भी भगवान को आपको पाना है, उसके दर्शन लेने हैं। तर मुलांनो, जेव्हा संपूर्ण कविता तुम्ही वाचणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भेटी लागे जीवा हे शीर्षक किती समर्पक आहे। आणि याचमुळे विठ्ठल दर्शनाची ओढ विविध उदाहरणातून तुमच्या समोर इतक्या सुंदर शब्दामध्ये व्यक्त झालेली आहे।
नमस्कार.